त्यामुळे अचूक बातमी म्हणजे NDTV मराठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। मी गाफील राहणारा पुढारी नाही, माझी तयारी झाली आहे, सोबत आलात तरी ठीक, नाही आलात तर तुमच्या शिवाय दापोलीत 100% निकाल देणार असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दापोलीमध्ये महायुती व्हावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी म्हटलं आणि भाजपला सुनावलं देखील। महायुती होईल की नाही मला सांगता येत नाही, माझे प्रयत्न चालू आहेत। आज महायुतीचा एक राज्यमंत्री म्हणून माझे प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत की दापोली तालुक्यामध्ये ही महायुती झाली पाहिजे, आपले घटक पक्ष सोबत आले पाहिजेत आणि आज खरं तर युती झालेलीच आहे। म्हणजे शिवसेना आणि RPI आमचे प्रीतम मुरके साहेब आहेत आणि प्रीतम मुरके साहेबांना देखील मी शब्द दिलेला आहे की कुठल्या मार्फत 100% पंचायत समितीमध्ये आपलं प्रतिनिधित्व असेल, आपला प्रतिनिधी 100% तिथे जिल्हा परिषद पंचायत समितीला असेल। आपण काय चिंता करायचं कारण नाही। शिवसेना RPI एकत्र आहे, परंतु अन्य घटक पक्ष येतील की मला माहिती नाही, परंतु मी काय गाफील राहणारा पुढारी अजिबात नाही। माझी 100% तयारी झालेली आहे।